नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट चॅनलमध्ये. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे. आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी, पाऊसखंडी आणि कीड रोगामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मार्ग आता मोकळा होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकताच अहवाल अंतिम करण्यात आला असून त्यावर सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग या पिकासाठी नुकसान टक्केवारी निश्चित करण्यात येत आहे. आता त्याच्यामध्ये तालुके कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पाहूयात. हिंगोली जिल्ह्यातील काही तालुके नुकसान भरपाईसाठी प्राथमिक यादीत ठेवण्यात आलेले आहेत. खालीलप्रमाणे पहा. हिंगोली तालुका, सेनगाव तालुका, कळमनुरी तालुका, औंढा तालुका, वसमत तालुका यातील काही गावांमध्ये 50% ते 80% नुकसान नोंदवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या तक्रारीनुसार अनेक गावात पंचनामा लवकर करण्यात आला नाही. त्यामुळे आता नवीन आदेशानुसार सर्व लंबित पंचनामे 48 ते 72 तासात पूर्ण करून अहवाल पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा पैसा डिसेंबर शेवट जानेवारी पहिला आठवडा दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमा कंपन्यांनी बँकांची खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. खास करून ज्यांचे आधार लिंक, KYC, बँक खाते अपडेट आहे त्यांचे पैसे सर्वात आधी लवकर जमा होतील. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे कोणती आहे ते पाहून घेऊया. तुमचा PMFBY खाते स्टेटस तपासा. बँक खाते IFSC कोड अपडेट ठेवा. मोबाईल नंबर सक्रिय ठेवा. ग्रामसेवकाकडून पंचनामा तपशील बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तक्रार तुम्हाला करायची जर असेल तर तक्रार नंबर देतो 1905 किंवा PMFBY पोर्टलवर तुम्ही अवश्य नोंदवू शकता. ही होती हिंगोली जिल्ह्यातील आजची पीक विमा मोठी अपडेट. पुढील काही दिवसात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नवीन अपडेट मिळताच मी सर्वात आधी तुम्हाला सांगेन. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.